टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा बबल नाईक खेळलेला आहे, दाजी नाईक खेळलेला आहे. हे दोन खेळाडू होडावडा टीमकडनं आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज पहिल्याच बॉलवर मोठी प्राइज विकेट. बॅटची कडा, चेंडू बॅटचा चुंबन घेतोय आणि कॉट बिहँड विकेट क्रमांक पहिला. बबल नाईकला माघारी परतावा लागेल, आल्या पावली माघारी परतावा लागेल. आया राम गया राम विकेट क्रमांक पहिला. पहिल्याच बॉलवर साई आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू साईच्या स्पेलमध्ये. स्वप्नील सोनसुरकर यांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. आरवली शिवार चषक 2025 स्पर्धेमध्ये आपलं वेलकम. पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय. त्यानंतर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. विदुल तिसऱ्या क्रमांकासाठी. मोठी प्राइज विकेट. बबल नाईक हा माघारी परततोय. पहिल्याच बॉलवर पहिला विकेट प्राप्त करतोय. आपल्या स्पेलमध्ये साई नामक गोलंदाज आपण पाहतोय. एक युवा खेळाडू, गुणमान खेळाडू, एक उभरतावा खेळाडू साई आपण पाहतोय. षटकातील दुसरा बॉल घेऊन सज्ज असेल साई. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि समोर असेल विदुल हा बॅटर. पहिल्या षटकातील पुढील बॉल महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट आपण पाहतोय. बबल नाईक हा बाद होतोय. पुढील बॉल यावेळी खोलात टाकला होता. सटीक यॉर्कर आपण पाहिला. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे विदुलकडे या बॉलवर कुठलंही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर वासुदेव गावडे आपण पाहतोय. आणि इतमात्र पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही खातं उघडलं नाही क्षेत्रपालेश्वर होडावडा या टीमने. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल साई. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी फटका बसतोय. टॉप एज चेंडूच्या खाली. इथं मात्र रिव्हर्स झेल घ्यायचा प्रयत्न. बाळा सावड येतोय स्क्रीनवर, चेंडूला बॅकअप देतोय. तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली आणि या 2 धाबेने संघाचा श्री गणेश होतोय. क्षेत्रपालेश्वर होडावडा या टीमचा 2 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. पुढील बॉल साई घेऊन सज्ज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला, त्यानंतर सज्ज असेल साई. यावेळी पण पुढचा वापर केला होता. बॅटर पुढे सरकला होता आणि इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. थोडासा फ्लाइटेड बॉल आणि या बॉलवर मिस होतोय तो विदुल. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय आरवली शिवार चषक 2025 क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. एक मोठी स्पर्धा. हाफ ट्रॅकर बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसरी घेतली आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. विकेट किपरने बाकीचं काम पूर्ण केले. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 2 धावा धावपलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं लास्ट बॉल टू गो. पहिल्या षटकातील अंतरिम चेंडू साई सज्ज असेल. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल. आडव्या बॅटने आपटका केलाय. व्हॉट एफर्ट. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिडॉनला क्षेत्ररक्षक योगेश सरमळकर येतोय स्क्रीनवर आणि इथं मात्र धावेची तमाम शंका समाप्त करून टाकतोय योगेश सरमळकर. आणि डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त होतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. O2 DJ.
स्पर्धेदरम्यान सन्माननीय गौरेश नैचाडकर यांचं आगमन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं वेलकम आरोली शिवर चषक 2025 स्पर्धेमध्ये. मैदानात जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिला स्पेल पाहिला आपण साईचा, अप्रतिम स्पेल. एक कंजूशी करणारी ही गोलंदाजी आपण पाहिली. 2 धाबा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केल्या पहिल्या स्पेलमध्ये साईने. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल, टेनिस विश्वातील एक मोठं नाव गणेश कुबल दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय. पहिला बॉल असेल आणि पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर विनय पावनोजी. पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल, थोडासा आउटसाइड ऑफ स्टिक बॉल होता. ढकललंय बॉलला शॉर्ट फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा. काहीशी संयमी खेळी आपण पाहतोय. पहिला धक्का बसलाय हुडावडा या टीमला आणि त्यानंतर कसबाच्या गतीने सुरुवात आपण पाहतोय. नक्कीच या जोडीला चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मोठे फटके घ्यावे लागतील आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. विनय आणि विदुल्ला मोठी इनिंग घ्यावी लागेल. यावेळी फटका फसतोय टॉप एच चेंडूच्या खाली. साईचा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज विदुलचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसतोय क्षेत्रपालेश्वर होडावडा या टीमला 3 या धावसंख्येवर. डीजे क्षेत्रपालेश्वर होरडाडा या टीमला 3 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय 4थ्या क्रमांकासाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक येतोय स्क्रीनवर आपण पाहतोय. गणेश कुबल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आज प्रतिस्पर्धक म्हणून पाहतोय आपण गणेश कुबल दाजी नाईक. बऱ्याच वेळा एका टीम मध्ये खेळताना आपण बऱ्याच वेळा पाहिलं ओपन टुर्नामेंटमध्ये. तर आज प्रतिस्पर्धक म्हणून गणेश कुबल आणि समोर असेल दाजी नाईक. गणेश कुबल पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी आल्याला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, थोडंसं कलेक्शन खराब, टायमिंग खराब आणि इथं मात्र चेंडूचा प्रवास होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात केली दाजी नाईक. इट्स ऑफ द मार्क आणि टोटल आहे टीमचं 4 धाबा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय क्षेत्रपालेश्वर होडावडा हा संघ. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर निलेश 11 रेडी, विपक्ष एस एस स्पोर्ट आरोंदा. यानंतर सामना होईल. आपण आपला पूर्ण संघ घेऊन तयारीत राहायचंय आणि इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण टॉससाठी यायचंय. स्पर्धेदरम्यान स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे या टीमचे संघ मालक सन्माननीय संदेश राणे यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. पुढील बॉल टप्प्याचा बॉल अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न, आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय विनय पावनोजी कडनं झाला होता आणि चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर वासुदेव गावणेने. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 4 धाबा. लास्ट बॉल टू गो. यावेळी आडव्या बॅटने नक्कीच हा फटका खेळलाय. स्विच हिटचा फटका आपण पाहतोय आणि इथं मात्र एकच धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेवर तुम्हाला समाधान मानावं लागेल. आणि या एकरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 5 धाबा धावपलकावर. प्रारंभी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 5 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे
स्क्रीनवर येतोय. पहिला बॉल असेल आणि पहिला बॉल फेस करेल विनय. पहिला बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला लॉफ्टेड फटका येतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. पहिलाच एक षटकार दिला म्हणून कोणी त्या साइडसून गेलो. पंच निर्णय एकच मा तर इथं मात्र तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला एकच धाव भेटेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू प्रवास करतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर समीर वेंगुर्लेकर. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक सितारा, चर्चेत असलेला खेळाडू. यावेळी खोलात टाकला होता. इथं मात्र चेंडू हवेत. ओ माय गॉड. इथं मात्र कॅच ड्रॉप होते साईकडनं. क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. एक वेळ तुम्ही दारू सोडा, सिगरेट सोडा, तुमच्या आयटमला सोडा, पण दाजी नाईकची कॅच सोडू नका. हा तुम्हाला कर्दन का ठरू शकतो. दाजी नाईकला जीवदान भेटतंय आणि या जीवदानाचं सोनं करेल का दाजी नाईक. धावफलकामध्ये आपण पाहतोय बदल 7 धावा. पुढील बॉल समीर. या ऑन साइडला रीच केले बॉलला. अप्रतिम फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. क्रॅकिंग ब्रँडेड षटकार विनय पावनोजीच्या बॅट मधून. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या 13. भारत देश मेरा सबका देश. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर समीर वेंगुर्लेकर थोडा नाराज आहे. एक लॉलीपॉप झेल सोडला गेला. कॅच ड्रॉप झाल्यामुळे नाराज आहे समीर वेंगुर्लेकर. पुढील बॉल या खोलात टाकला. ऑन साइडला डीप वाईडिश लॉंग ऑन. चेंडू सीमारेषा पार. बघतोस काय रागाने षटकार मारला वाघाने. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार विनयच्या बॅट मधून. 19 धावा धावफलकावर. पहा मित्रांनो, झेल सोडला आणि त्यानंतर स्ट्राईक बदलली आणि सामना पण बदलला. 2 षटकार. याबी अल्टीपल्टीचा फटका. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दीपू गिरप चेंडूची फेक करतोय. धावेची तमाम शंका समाप्त होते. पुढील बॉल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा समीर वेंगुर्लेकर. यावेळी कमी गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं आणि या बॉलवर कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही विनय या बॅटरकडे. आणि डॉट बॉलने महत्वपूर्ण षटक क्रमांक 30 समाप्त होते. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे हॅलो. गोलंदाजी मध्ये बदल घडतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गणेश कुबल. वैयक्तिक स्वतःकडून दुसरं. तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज असेल आणि 4थ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल ताजी नाईक. एक जीवदान भेटलं ताजीला पाहायचंय. या जीवदानाचं सोनं करेल का. यावी ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल चा फटका फसलाय. सागर सतपाळ आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज जादी नाईकचा संपला खेळ. विकेट क्रमांक 30. 19 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतो. फ्लाइटेड बॉल होता गणेश कुबलचा थोडासा बॅकअप लाईन आणि फटका फसलाय आणि झेलात रूपांतर. डीजे
कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला जो डगआउट आहे तिथं ओमनी लावली, ती आपण थोडी पुढे लावायची आहे. डगआउट तो प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी केलेला आहे, याची आपण नोंद घ्या. यावेळी ऑन साईडला लॉफ्टेड फटका, चेंडू हवेत आणि इथं मात्र साई आता मात्र कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक 14 धक्का बसतोय. विशाल मैदानात पाऊल टाकतोय. एक मोठी प्राइस विकेट आल्या पावली माघारी परततोय विशाल नाईक. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये साई हा कुठलीही चूक करत नाही. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल गणेश कुबल. कुठपायचा बॉल, थोडासा फनफूटचा वापर केला होता बॅटरने. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आपण पाहतोय आतापर्यंत. तर नक्कीच बॅटिंग लाईन कडनं व्हाईट साठी रिव्ह्यू आलेला आहे. तिसरं पंच जोडले जातील, टीव्ही पंच बाबू टेमकर सर जोडले जातील. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आपण पाहतोय. गणेश कुबल पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. आतापर्यंत चांगले षटक हाताळतोय. कुठपायचा बॉल, यावी पटका फसतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. क्षेत्ररक्षक सागर सतपाळ येतोय. एकच धाव पूर्ण केली जाईल आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या 20 धावा. धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल गणेश कुबल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आपण पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलेला आहे आणि शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट मिड ऑफ. यावेळी अल्टी पलटी चा फटका. इथं मात्र काही नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू दिशा बदलतोय. त्यानंतर चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने होते. तोपर्यंत 2 धाब्यांची लईलूट केली जाईल आणि या कपल धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 22 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू अंतरिम चेंडू. गणेश कुबल ऑन द मार्क. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आणि समोर असेल विनय. या विकेट केले, बॉलला ढकललंय, दिशा दाखवली. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बाळासावळ आहे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या 23 धावा. धावफलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टोटल 23, लॉस ऑफ 4 विकेट. डीजे मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फनफूटचा वापर केला होता विनय पाउनोजी या बॅटरने. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. पहिला डॉट बॉल, शेवटच्या षटकातील पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय बाळासावळ.
फुलटॉस बॉल होता ऑन साइडला आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. योगेश सरमळकर नावाचं प्रोटेक्शन. चेंडूची फेकी थोडी वाईडिश आपण पाहतोय. त्यानंतर 2 धावेंची लयलूट केली दोन्ही बॅटरने आणि 2 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल पाव शतकी खेळी 25 धावा धावपलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 5 प्रगतीपथावर शेवटचं षटक. पुढील बॉल बाळा सावळ समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर विनय पवनोजी. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. अति उसरी किनारा हा बॉल भीमर नो आणि इथं मात्र एक अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये 26 टोटल. याबी पुलर लेनचा बॉल होता. याबी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आडव्या बॅटने विनय पावनोजी या बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल कमबॅक केलंय बाळा सावळने. प्रीतचा बॉल डॉट. कुठपायचा बॉल यावी ऑन साइडला पुल केलंय. चेंडू हवेत. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार बायको गेली माहेरी काम करी पितांबरी आणि इथं मात्र काम केलेलं आहे विनयने. एक षटकार संजीवनी देणारा असेल आणि या 6 धावांनी टोटल धावपलकावर धावसंख्या 32 धावा धावपलकावर. 32 टोटल लॉस ऑफ 4 विकेट. नेक्स्ट बॉल बाळा सावळ. फिल्डिंग मध्ये थोडस बदल आपण पाहतोय करताना. हो यावी समोर हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप वाईडिश. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक समीर वेंगुर्लेकर आहे. चेंडूची फेक ही झाली होती अचूक पण बॉलला कलेक्ट करू शकला नाही बाळा सावळ. 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 34 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर. शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावी कमी गतीचा बॉल फुल लेनचा बॉल होता आणि इथं मात्र या बॉलवर कुठलंही उत्तर नाही. हाफ वॉली बनवून खेळायचा प्रयत्न होता विनय पावनोजी या बॅटरचा. डॉट बॉल आपण पाहतोय. 34 टोटल. लास्ट बॉल टू गो. अंतरिम चेंडू. ओ यावी ऑन साइडला बॉलला पाठवलंय खेचलंय बॉलला. डिक्लर झोन मध्ये चेंडू जाईल. काही घोषित क्षेत्र आहे निर्बंध आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला भेटेल आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 35 धावा धावपलकावर. या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर क्षेत्रपालेश्वर होडवडा या टीमने प्रथमतः बॅटिंग केली आणि धावपलकावर धावसंख्या टोटल धावा जमवल्या 35 आणि प्रतिस्पर्धी संघाला 36 धावसंख्येचं आव्हान असेल. टार्गेट आहे 36 धावांचं या मॅच मध्ये
स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमला 35 विन. आपण वळूया दुसऱ्या इनिंग कडे थोड्याच वेळात. दुसऱ्या इनिंग कडे या मॅच मध्ये 36 धावांचं पाठलाग करायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमला 36 धाबांचं पाठलाग कशा प्रकारे होतं, 36 धाबांचं पाठलाग होईल का, की या 36 धाबांचं संरक्षण बचाव केला जाईल का होडावडे या टीमने, हे पाहायचं आहे. नक्कीच आलेली वेळ ठरवणार, आलेला काळ ठरवणार, सामना कोण जिंकणार कोण हारणार. आणि वळूया दुसऱ्या इनिंगकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. सुमित कासेकर आपल्यासोबत जोडले जातील. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक सुंदर अशी स्पर्धा, मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, आरोलीश्वर चषक 2025. माजी आमदार सन्माननीय आदरणीय श्री शंकरभाई कांबळी यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद आमदार सन्माननीय शंकरभाई कांबळी. त्याचबरोबर प्रथम चषक पुरस्कृत केलेला आहे या स्पर्धेसाठी NP बोरवेलचे मालक सन्माननीय पालियेकर ब्रदर्स यांच्याकडून आपलं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये कैलासवासी केशव बाबूराव कुडव स्मरणार्थ श्री सन्माननीय दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट, आपलं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर द्वितीय चषक जो आम्हाला पुरस्कृत केलेला आहे NP बोरवेलचे मालक सन्माननीय पालियेकर ब्रदर्स यांच्याकडून आपलं खूप खूप धन्यवाद. आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर, एव्हरी मॅच मॅन ऑफ द मॅच तन्वी ॲटो गॅरेजचे मालक श्री सन्माननीय मंगेश मांजरेकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर प्रत्येक सामनावीर टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे NP बोरवेलचे मालक पालियेकर ब्रदर्स यांच्याकडून आपलं खूप खूप धन्यवाद. मालिकावीर चषक जो आम्हाला पुरस्कृत केलेला आहे श्री सन्माननीय प्रतीक बर्डे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज चषक कैलासवासी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ श्री सन्माननीय दिलीप कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज बर्डे हार्डवेअरचे मालक, आपलं पण खूप खूप धन्यवाद. आकर्षक भेटवस्तू श्री साईश बर्डे यांच्याकडून पुरस्कृत. उत्कृष्ट गोलंदाज चषक कैलासवासी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत श्री दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट, आपला खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज. तर आपण मॅच कडे वळूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. दुसऱ्या डावासाठी सुमित कासेकर आपल्या सोबत जोडले जातील कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. हॅलो, विनंती असेल जे प्रेक्षक त्या काळ्या पडद्याच्या अगदी त्याच ठिकाणी बसलेत त्यांना विनंती की आपण दुसऱ्या बाजूला बसायचंय. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसलात तरी चालेल. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील 36 धावांचा पाठलाग वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी लेफ्ट हँडर बॅटर समीर वेंगुर्लेकर आणि त्याच्या बरोबरीला वासुदेव गावडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना, सकाळचा 17 पहिल्या इनिंगचा विचार केला तर क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघाकडून फलंदाजी थोडीशी निराशा पाहायला मिळाली. 35 धावा बनवल्यात 5 षटकात 36 धावांचं टार्गेट, परंतु सकाळचं सत्र आहे ज्याप्रमाणे खेळपट्टी सुरुवातीच्या पहिल्या इनिंग दरम्यान मदतगार ठरले गोलंदाजासाठी, दुसऱ्या इनिंग दरम्यान त्याच प्रकारे ठरेल का? पहिलं षटक लोअर टॉस चेंडू बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतील भागाला चेंडू लागत असताना चेंडू फ्लँक स्लिपला, ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध आहे. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 2 धावा धावपलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक विशाल नाईक लेफ्ट हँडर गोलंदाज वेगासाठी आणि आपल्या त्याचबरोबर फिरकी गोलंदाजासाठी ओळखला जाणारा होडावडा गावचा सुपुत्र. लोअर टॉस चेंडू कमालीचा फटका स्वीप केलाय स्क्वेलेकच्या क्षेत्रात, चेंडू एक टप्पा घेत असताना मार्गक्रमण करतोय सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार इनिंग मधील वासुदेव गावडे याच्या बॅटमधून विशालच्या विरोधात निघताना पाहायला मिळतोय.
धावपलकावरती फ्रंटफूटचा वापर केला, फुलटॉस चेंडू बनवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. अजून एक कमालीचा फटका वासुदेवच्या बॅटमधून, बॅक टू बॅक दुसरा चौकार या डावातील. कमालीची फलंदाजी, पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना ते आक्रमक क्रिकेट सुरुवातीला खेळणं अपेक्षितं या धावांचा पाठलाग सोपा बनवण्यासाठी आणि ते आक्रमक क्रिकेट मैदानात खेळले जाते. सलगचा दुसरा चौकार विशाल नाईकच्या विरोधात निघताना पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी, आक्रमक क्रिकेटला सुरुवात केली पॉवर प्लेच्या षटका दरम्यान. याही वेळी तोच प्रयत्न झाला. परत एक वेळेला ऑन साईडला फटका शॉट, मिड विकेटला चेंडू जोपर्यंत रोखण्यात येईल. एक धाव पुढे झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, फंबलिंग, ढिलाई क्षेत्ररक्षकाने आणि त्यांचाच फायदा उठवत असताना त्यांचा कच्चा दुवा हिरावत असताना 2 धावा या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावर. पहिल्या इनिंग दरम्यान जर पाहिलं तर धावांसाठी संघर्ष, कारण कमालीची गोलंदाजी देखील अप्रतिम गोलंदाजी. आणि या दुसऱ्या डावात जर पाहिलं तर या धावांचा पाठलाग सोपा बनलाय, कारण आक्रमक क्रिकेट खेळण्यात आले वासुदेव गवडे या बॅटरकडून आणि त्याचबरोबर संयमी क्रिकेट देखील. या व्याखू टप्पाचा चेंडू, स्पेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये, अतिरिक्त उंची प्राप्त करणारा अनिमान बाउन्स या खेळपट्टीतील. 13 धावा धावपलकावर. पुढे टाकले आडवा बॅटने, पुन्हा एकदा फटका स्क्वेअर लेगला खेळ्या. शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहेत, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदलाव धावपलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान करतोय वेंगुर्ला क्रिकेट संघ. धावपलकावरती बिनबाद 14 धावा, एक चांगली आणि सुरेख आणि आक्रमक सुरुवात करून दिली आहे समीर वेंगुर्लेकर आणि त्याच्या बरोबरला वासुदेव गवडे या बॅटरने. पक्ष एस एस स्पोर्ट आरोंदा दोन्ही संघाकडे धर आपल्याला विनंती की आपण टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. यानंतर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल जो लगेचच आपण खेळवतोय. निलेश 11 रेडी, विपक्ष एस एस स्पोर्ट आरोंदा कडे धर आपण टॉससाठी या. दुसऱ्या षटकाची सुरुवात, बबल नाईक गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू पुढे टाकला, शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले. विकेट किपर देखील एक धाव मिळाली या चेंडूवरती लॉंग स्टॉप क्षेत्रात आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावर. मैदानाचा विचार केला तर फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रात निर्बंध आहे धावसंख्येला, परंतु सुंदर मैदान देखील, हिरवागार गालीच असणार हे मैदान. एक चांगली खेळपट्टी जी बनवण्यात आली आहे या स्पर्धेसाठी, गोलंदाजांसाठी आणि फलंदाजांसाठी देखील मदतगार ठरणारी. फुल टॉस चेंडू, मोठा फटका खेळाय जरूर, परंतु फटका जर पाहिला तर मिड विकेटला फसलाय. दाजी नाईक झेल खाली, पहिला धक्का वेंगुर्ला क्रिकेट संघाला बसतोय. समीर वेंगुर्लेकर बॅक टू दी पवेलियन. एक बाद सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावरती. फुल टॉस चेंडू, परंतु या फुल टॉस चेंडूवरती समीर आपली विकेट गमावतोय. सांघिक धावसंख्या 1 बाद 15 या धावपलकावरती. धावा धावपलकावरती. समीर वेंगुर्लेकर माघारी परतल्या. 1 डाऊन बॅटर गणेश कुबल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू घेतलाय, प्रॉपर टायमिंग, स्क्वेअर लेगला चेंडू फेकलाय सीमारेषा पलीकडे. बिग हिट सिक्सर मैदानाच्या आतमध्ये. गणेश कुबलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बहारदार आणि बेधडक दमदार षटकार. 21 धावा धावपलकावरती. 36 धावांचा पाठलाग जर पाहिला तर आता पूर्णपणे सोपा बदलाय.
15 धावांची अजून आवश्यकता. याही वेळी पुन्हा एकदा स्लॉक केलाय. बैठक फटका स्क्वेलेगच्या क्षेत्रात खेळा. डीप स्क्वेलेगला क्षेत्ररक्षक आहे त्यांना जोपर्यंत चेंडू रोखला जाईल फेक करण्यात येईल. एकच धाव्या चेंडूवरती सिंगलने सांघिक धावसंख्या 22 धाव्या धावपलकावर. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठ्या फटक्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली गणेश कुबल या बॅटरने आणि त्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट यावेळी स्ट्राईक एंड वरती वासुदेव गावडे. स्विच हिटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात खेळ्या. क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रयत्न चालू आहे चेंडू रोखण्यासाठी परंतु चेंडू जर पाहिला तर ट्रॅव्हल करतोय. 4 धावांसाठी चौकारचा इशारा आलाय पंचांचा आणि कमालीचा फटका देखील इम्प्रोवायझिंग फटका वासुदेव गावडेच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक होते प्रयत्न खूप चांगले परंतु फटका देखील तेवढाच चांगला. 4 धावाने सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर. 36 धावांचा पाठलाग दुसऱ्या षटकात जर पाहिला तर जवळपास सामना अगदी संपवण्यात आलाय. वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून अजूनही 10 धावांची आवश्यकता. गणेश कुबल वासुदेव गावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आक्रमक क्रिकेट खेळत आहेत आणि ते देखील सातत्याने. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळ्या स्क्वेलेगच्या क्षेत्रात बॅकवर्ड स्क्वेलेगला चेंडूचा प्रवास एक धाव तर पुढे केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चेंडू दिशा बदलवत असताना निघतोय निर्बंध क्षेत्रात. एक धाव या चेंडूवरती मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 27 धावा धावपलकावर. यानंतर सामना अरुंदा विपक्ष रेडी. दोन्ही संघ कडधर आपल्याला विनंती की आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या. जवळपास हा सामना संपत आलाय त्यामुळे विनंती असेल की अरुंदा संघ कडधर आणि त्याचबरोबर रेडी संघ कडधर की आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू कव्हरला फटका खेळण्यात. अजून एक कमालीचा फटका. सुंदर फटका फलंदाज वासुदेव गावडेच्या बॅटमधून डीप स्वीपर कव्हरला चौकार. सिद्धेशच्या विरोधात खेचलाय पहिल्या चेंडूवरती. बॅकफुटवरती निघाले स्वतःसाठी जागा बनवली आणि हा क्रॅकिंग चौकार डीप स्वीपर कव्हरला आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 31 धावपलकावरती. नक्कीच स्वयंभू कोंकडेश्वर सोनसुरे वेंगुर्ला संघाचे संघमालक अगदी आनंदित पाहायला मिळते. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती कारण पहिल्याच सामन्यात वेंगुर्ला क्रिकेट संघ चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीत देखील पहिल्या इनिंग दरम्यान चांगली कामगिरी आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करत असताना देखील ते सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. हुकचा फटका स्क्वेलेगला खेळण्यात. एक धाव तर नक्कीच पुढे होताना पाहायला मिळाल्या. चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा देखील केला जातो मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा अगदी सहजगत्या पुढे होत आहेत. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ देखील दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाली आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील अगदी तो देखील पुढे होतो आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 33 धावा धावपलकावर. 3 धावांची अजून आवश्यकता. हुकचा फटका याही वेळी जरूर खेळाय परंतु निर्बंध क्षेत्र आणि त्या ठिकाणी चेंडू निघतोय फक्त एका धावेसाठी. वासुदेवच्या बॅटमधून हे एक धाव आणि या सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. होडावडा क्रिकेट संघाच्या फलंदाजाने निराश केल्या. पहिल्या इनिंग दरम्यान 5 षटकात 35 धावा बनवल्यात परंतु गोलंदाजीत ती चमकदार कामगिरी करणं खूप महत्त्वाचं होतं कारण पहिल्या इनिंग दरम्यान ज्याप्रमाणे वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, भेदक मारा केला, त्याचा प्रत्युत्तर देणं खूप महत्त्वाचं. चांगला चेंडू वेगवान गतीचा पुढे टाकलेला चेंडू हलक्या हाताने फटका खेळ्या. पॉइंटच्या क्षेत्रात संकेत त्या ठिकाणी तैनात जरूर होते परंतु एक धाव या चेंडूवरती पुढे होते. गणेशच्या बॅटमधून एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 35 धावा धावपलकावर. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. यावेळी शपलून फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाले. बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एकेरी धावेने या सामन्यात स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघ या स्पर्धेतील पहिला विजय संपादन करतोय. क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघाच्या विरोधात साखळी फेरीचे सामने आहेत. नक्कीच होडावडा क्रिकेट संघाला देखील अजून एक संधी असेल. पहिला सामना जरूर गमावलाय परंतु येणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विजेता वेंगुर्ला क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. या सामन्यादरम्यान दुसरा सामना लगेचच आपण खेळवतोय. अरुंदा विपक्ष रेडी. दोन्ही संघाकडे तर आपण टॉससाठी